नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशा आहेत की त्यांना ब्लाऊज मात्र शिवता येतो, पण कटिंग व्यवस्थित जमत नाही. तर त्यासाठी मी आजचा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे. तर बघा, हा जो ब्लाऊज आहे त्याचं मेजरमेंट आपण इथे घेणार आहोत. तर बघा, अगोदर हा गळा आहे. इथे मी एक सरळ लाईन टाकते, म्हणजे एकाच मेजरमेंटमध्ये आपल्याला दोन्ही मेजरमेंट काढता येतील. तर बघा, उंची आहे 12.5 प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा उंची घ्यायची आहे, म्हणजे 13ची उंची आहे आणि आपल्याला याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं आहे. तर बघा, इथे आता गळा लगेचच घ्यायचा आहे. अर्धा इंचवरती टेप खिचून घेतला तर 7.5चा गळा इथे भरलेला आहे. 13ची उंची प्लस 1.5 14.5ची उंची आपल्याला इथे घ्यायची आहे. तर बघा, मी इथे 14.5ची उंची घेणार आहे. त्यावर जो आपला पेपर आहे डबल फोल्ड, तो एकदम व्यवस्थित घडी कमी जास्त होऊ नये त्यासाठी प्लेन करून घेतला. त्यानंतर 14.5ची उंची, नंतर आपल्याला इथे कंबर चेक करायचं आहे. तर कंबर या ठिकाणी आपलं भरलेलं आहे 32 इंचाचं. बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 32 इंच कंबर आहे. तर 32चा चौथा भाग या ठिकाणी 8 येतो. तर 8 इंच मी ते घेतलेला आहे चौथा भाग. त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 2.5 इंच करायचं आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्स पॉईंट या पद्धतीने मी घेतलेला आहे. तर 2.5 इंच. तर बघा, इथे मी शोल्डरला एक लाईन टाकली. इथेही या पद्धतीने तिरकी लाईन टाकून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, इथे 5.5चा मोंढा खोली म्हणजे बगल आपण इथे घेतलेली आहे. आता बघा, इथे गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.25 घेतलेली आहे. आणि शोल्डर बघा, या ठिकाणी शोल्डर आपल्याला घ्यायचा आहे 3चा शोल्डर इथे आहे. तर 2.25 प्लस 3 मी इथे घेतलेला आहे. बघा, इथे एक मार्किंग करून घेतली. त्यानंतर सरळ एक लाईन टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला बगलेचा आकार द्यायला सोपं जाईल. तर बघा, इथे आपल्याला आता गळा खोली घ्यायची आहे. गळा खोली आहे 6 इंच. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी इथे 6 इंचाची गळा खोली आहे. इथे मी 6 इंच खोल घेतलेलं आहे आणि सरळ एक बॉक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, क्रॉसपट्टी चेक करू. क्रॉसपट्टी आहे 3, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घेतलं 4. तर इथे 5.5ची कटोरी आहे. तर बघा, इथे 4 आणि 3चं मी इथे क्रॉसपट्टीचा सेप देणार आहे. 5.5चं कटोरीचे एक मार्किंग करून घेत आहे. व्हिडिओ थोडा फास्ट आहे, पण तुम्हाला समजेल अशा भाषेत मी समजावून सांगते. बघा, इथे 5.5 वरती एक अंदाजे लाईन टाकलेली आहे. इथे 5 इंच, इथे 1.5चं 2 मार्किंग केलं. 1च्या मार्किंगपासून 2.5 इंचाचं इथे मार्किंग केलेलं आहे. बघा, आता गोल असा गळ्याचा आकार देऊन घेऊयात. सेम या पद्धतीने जर तुमचे मेजरमेंट आले तर तुम्ही याच पद्धतीने आकार देऊ शकता. सेम याच पद्धतीने कुठलाही ब्लाऊज असो, लहान असो व मोठा, सेम अशीच मापे घ्यायची आहेत. खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार होतो आपला. कटिंग याच पद्धतीने करा, तुम्हालाही जमेल. फक्त एकाच कटिंगमध्ये पण तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला यासाठी एक एक पॅटर्नची प्रॅक्टिस करावी लागेल. अगोदर छोटासा गळ्याचा पोर्शन बनवून घ्यायचा आहे. गळ्याचा आकार शिका, त्यानंतर बगलेचा आकार शिका, त्यानंतर क्रॉसपट्टीचा शिका आणि त्यानंतर पूर्ण भाग ठेवून कटोरीचा भाग. बघा, आता इथे काय आहे, बगल मी चेक केली आहे. एकदम परफेक्ट बगल आहे. एकही लाईन कमी किंवा जास्त झालेली नाही आहे. तर बघा, क्रॉसपट्टीही चेक करून दाखवते, बरोबर आहे. पुन्हा या ठिकाणी बघा, इथून दाखवते. एकदम परफेक्ट अशी कटोरी आहे. बघा, या पद्धतीनेच आपल्याला काम करायचं आहे. कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही आहे. जर तुम्ही या पद्धतीने कटिंग करून घेतलं ना. ड्राफ्टिंग अगोदर शिका. ड्राफ्टिंग झाल्यानंतर कटिंग आपल्याला आपोआप येतं. कटिंग मात्र जमतच असतं. स्टिचिंग जमतं, फक्त आकार जमत नाही आहेत, म्हणून आपल्याला व्यवस्थित आपलं जे कटिंग आहे ते होत नाही आहे. तर तुम्ही आकार व्यवस्थित दिले तर कटिंग व्यवस्थित होणार आहे आणि त्यानंतर स्टिचिंगही व्यवस्थित होणार आहे. तर बघा, आता इथे मी कटिंग करायला सुरुवात केलेली आहे. तर इथे बघा,
बॅक आणि फ्रंट दोन भाग वेगळे झालेले आहेत. त्यानंतर इथे आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची. नंतर गळ्याचा भाग आपण कट करून घेऊयात. त्यानंतर बगल कट करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला कटोरीचा भाग कट करायचा आहे. या पद्धतीने एक एक भाग आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला कटिंगसाठी जे भाग वेगवेगळे आहेत ते या पद्धतीने मिळणार आहेत आणि एक एक करून भाग आपण इथे वेगळे करून घेऊयात. या पद्धतीने जर तुम्ही कटिंग करणार असाल तर चुकूनही इथे अर्धा इंच पार्ट कट करायला विसरू नका. जर तुम्ही अर्धा इंच पार्ट कट करायला विसरलात तर आपला ब्लाऊज हा पूर्ण बिघडेल. पार्ट मोठी होईल, फ्रंटचा पार्ट छोटा होईल आणि बॅकचा पार्टही स्टिचिंग करताना बॅक फ्रंटमध्ये डिफरन्स येईल. त्यासाठी इथे अर्धा इंच पार्ट आपल्याला कट करायची. त्यानंतर बघा 3चं शोल्डर घेतलं, 7.5चा गळा आणि जैसे ते आपण जसा गळ्याचा आकार समोरचा दिला सेम त्याच पद्धतीने इथेही आपल्याला समोरचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे बघा मी समोरचा आकार देऊन कटिंगही लगेच करून घेतलेला आहे. आता आपल्या इथे बॅक आणि फ्रंट पूर्ण कटिंग झालेला आहे. इथे आता फक्त कटोरी कशी वाढवायची तेही इथे तुम्हाला सविस्तर दाखवत आहे. बघा हा जो उरलेला पेपर होता याच्यामध्ये मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची ते दाखवणार आहे. तर बघा कटोरीचं जी मूळ कटोरी आपल्याला मिळालेली होती ती मूळ कटोरी जशास तशी आपल्याला इथे ड्राफ्ट करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने जशी आहे तशी आपल्याला इथे मूळ कटोरी ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे. आता बघा काय करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पाव इंच म्हणजे 2 लाईन इथे घ्यायचा आहे आणि 2 लाईन इथे वरती सरळ घ्यायचं आहे. आता इथे जसा आकार आहे क्रॉसपट्टीचा सेम त्या पद्धतीने तिरका ठेप ठेवून 2.5 इंच इथे घ्यायचं आहे. इथे अर्धा इंच खाली घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने आता हा भाग आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. हा भाग मी इथे जोडलेला आहे. त्यानंतर हा भाग आपल्याला चेक करायचा, त्याचा सेंटर काढायचा आणि जिथे सेंटर आलेलं आहे तिथपासून 2.5 इंच 1.5 इंच खाली यायचं आहे आपल्याला. इथे एक स्ट्रेट लाईन आणि त्यानंतर इथेही स्ट्रेट लाईन घ्यायची. आता राहिला भाग हा आपला. तर इथे बघा अर्धा इंचापासून इथे पाव इंचापर्यंत मेजरमेंट घ्यायचं. अर्ध इथं आलेलं आहे बघा. आता अर्ध्यापासून असा एकदम बारीक आकार आपल्याला वरती थोडा थोडा मोठा करत जायचा आहे. अंदाजे अर्ध घेतलं तरीही चालतं किंवा टेपनं तुम्ही मोजून घेतलं तरीही चालेल. तर बघा या पद्धतीने आपली कटोरी वाढून झालेली आहे. मी कटिंगही तुम्हाला इथे करून दाखवत आहे. तुम्हीही एकदा या पद्धतीने कटोरी कटिंग करून बघा किंवा आपला याच पद्धतीने पूर्ण ब्लाऊज कटिंग करून स्टिच करून बघा. म्हणजे खूप सुंदर असा हा ब्लाऊज बनतो. आणि जर तुम्ही याच पद्धतीने केला आणि तुमचा व्यवस्थित ब्लाऊज झाला तर मला कमेंटमध्ये मात्र कळवायला विसरू नका. म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कोण कोण बघून ब्लाऊज शिकलेलं आहे. तर आता राहिलेलं आहे स्लीव्ज कटिंग. तर पेपरवर कटिंग करण्यापेक्षा डायरेक्ट अस्तरवरती इथे मी कटिंग करून घेणार आहे. तर बघा डबल फोल्ड अगोदर कपडा आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्यानंतर अजून डबल फोल्ड म्हणजे 4 पदरी आपल्याला इथे कपडा बनवून घ्यायचा आहे. तर मग मी इथे 4 पदरी कपडा घेतलेला. आता त्यानंतर आपल्याला उंची घ्यायची आहे. कस्टमरची रेग्युलर उंची कमी आहे ब्लाऊजची. म्हणजे रेग्युलर ब्लाऊज त्या एवढेच घालतात. त्यांना आता मोठी करायची आहे स्लीव्ज. 3/4 स्लीव्ज करायची आहे. तर इथे आहे 6.5ची स्लीव्ज. तर त्यांना 10 इंचाची करायची आहे. बघा ते 10 इंचाची इथे आपण मेजरमेंट घेणार आहोत. 10 + 1 म्हणजेच आपल्याला 11चं घ्यायचं आहे. बगल आहे 8 इंचाची. ठीक आहे. तर इथे आपण 11 इंचाचं घेणार आहोत. बघा इथे 11 इंचाची बाहीची उंची घेतलेली आहे. ज्या साईडला फोल्ड आहे ना त्या साईडने आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. म्हणजे जॉईंट त्या साईडने आला पाहिजे. तर बघा 11ची उंची घेतलेली आहे. 3 इंचाचं इथे कॅफाईट घेतलेली आहेत. आतमध्ये 2 इंच घेतलेलं आहे. इथे 1.5चं मार्किंग. त्यानंतर इथे 8 इंचाचं मार्किंग बरोबर 2 इंचावरती आलेलं आहे का ते चेक करून घेतलेलं. आता इथे बघा दंडघेर आहे 5.5. पण आपल्या स्लीव्ज लॉंग आहे त्यामुळे इथे 5 इंच मी दंडघेर घेतलेलं आहे. त्यानंतर 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन त्यातच ॲड केलेलं. आता बघा इथे बाहीचा आकार लगेचच मी देऊन घेते. सेम याच पद्धतीने तुम्ही बाहीचा आकार आला पाहिजे
जर येत नसेल तर प्रॅक्टिस करा. जर तुमचा बाहीचा आकार आला नाही तर ब्लाऊज तुमचा बिघडेल. बाहीचा आकार या पद्धतीने आला तर ब्लाऊज बिघडतही नाही आणि बाही ही खूप सुंदर अशी तयार होते. बघा या पद्धतीने मी इथे बाही कटिंग करून घेतलेली आहे. सेंटर नॉच काढायची सवय आहे त्यामुळे लगेचच सेंटर नॉच काढला आणि त्यानंतर इथे एक कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला बॅक आणि फ्रंटचं. तर इथे मी बॅक आणि फ्रंट कटिंग करून घेतलेलं आहे. बघा आपली बाही इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला इथे अस्तरवरती सगळं कटिंग करून डायरेक्ट पिसावरती आता मी कट करणार आहे. स्टिचिंगचा व्हिडिओ पुढे येणार आहे.